एन्व्हायरमेंटल सर्टिफिकेशन का गरजेचं आहे? फर्स्ट पॉईंट, लिगल कंप्लायन्स. एन्व्हायरमेंटल सर्टिफिकेशन जसं की कन्सेंट टू इस्टॅब्लिश, कन्सेंट टू ऑपरेट, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणि EPR हे लिगली मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत अकॉर्डिंग टू लॉ. वॉटर ॲक्ट 1974, एअर ॲक्ट 1981 आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986 नुसार जर तुमच्या बिझनेसकडे एन्व्हायरमेंटल सर्टिफिकेशन, पोल्युशन सर्टिफिकेट नसेल तर तुमचा बिझनेस लिगली चॅलेंज फेस करू शकतो. फाईन, लिगल इश्यूज आणि क्लोजर नोटीस फ्रॉम पोल्युशन कंट्रोल बोर्ड. सेकंड, बिल्ड ट्रस्ट विथ गव्हर्नमेंट अँड कस्टमर्स. जेव्हा तुम्ही बिझनेस ग्रो करताय किंवा जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट टेंडर्सला अप्लाय करताय, MNC कस्टमर्सला अप्रोच करताय किंवा एक्सपोर्ट अप्रुव्हलसाठी बघताय, तर त्यावेळेस तुम्हाला एन्व्हायरमेंटल कंप्लायन्सेस 100% विचारलं जातं आणि त्याच्यानुसारच तुम्हाला पुढच्या गोष्टीमध्ये हेल्प केली जाते. थर्ड पॉईंट आहे ॲक्सेस टू लोन्स अँड सबसिडीज. खूप साऱ्या बँक्स असतील, गव्हर्नमेंट स्कीम्स असतील, जसं की MSME, स्टार्टअप इंडिया. लोन प्रोव्हाइड करण्याच्या आधी तुमच्याकडे या डॉक्युमेंटसाठी रिक्वायरमेंट त्याची असते की डू यू हॅव MPCB सर्टिफिकेट किंवा तुम्हाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स तुमचं आहे का. जर ते तुमचं नसेल तर तुमचं लोन रिजेक्ट होऊ शकतं आणि तुमचं लोन होल्डवरती पण जाऊ शकते.